संभाजी ब्रिगेडच्या वतीने उमेदवार म्हणून उभे आहात, काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत आज याविषयी? सुरुवातीला मी संभाजी ब्रिगेड या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज जाखरे, सौरभजी खेडेकर आणि प्रवक्ते गंगाधरजी बनबरे या तिघांचं मी आभार मानतो की त्यांनी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचा अधिकृत तिकीट देऊन बारामती विधानसभेसाठी या घराणेशाही प्रस्थापित शाहीच्या विरोधात या ठिकाणी मला लढण्यास त्या ठिकाणी पाठिंबा दिला। ठिकाणी हे निवडणुकीला सामोरे जात असताना कोणता अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर जाणार आहात? माझ्या अजेंड्यातले महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळलं पाहिजे। ते गेली 30 वर्ष झालं संभाजी ब्रिगेड या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना ओबीसी शिवाय पर्याय नाही आणि तेच घेऊन आज मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा महाराष्ट्रभर मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा, परंतु तो हे कोणीही करत नाही। सत्ताधारी त्याला साथ देत नाहीत, विरोधक बी त्याच्यावरती बोलत नाही। आणि पहिली आमची महत्त्वाची मागणी आहे ते मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळलं पाहिजे। ते सुद्धा बंधू धाकटे भाव आहेत, महाराष्ट्रामध्ये ते आदिवासीमध्ये समावेश झाला पाहिजे। तिसरा प्रश्न आहे आमच्या निराडावा कॅनॉल जे आहे त्याचं अस्तरीकरण आज इलेक्शन पुरतं त्यांनी थांबवलेलं आहे, इलेक्शन नंतर ते होऊ शकतं, ते होऊ न देण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे। पंधरेमधले बंद पडलेली सूतगिरण चालू करायचे आहे। 22 गावांचा ड्राय भागातील पिण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, तो कायमस्वरूपी त्या ठिकाणी आम्हाला बदल करायचा आहे। तसेच आपल्या नदीकाठची जी गावं आहेत त्यामध्ये जे प्रदूषण जे पाणी त्यात केमिकल सोडलं जातं ते स्वच्छ पाणी त्या गावाला मिळालं पाहिजे। त्यांच्या शेती त्या ठिकाणी नापीक होत चाललेल्या आहेत। असे कितीतरी मूलभूत प्रश्न आहेत की ज्याकडे कायम या तालुक्याच्या नेतृत्वाने किंवा त्या विरोधी पक्षाचे पवारसाहेब असतील यांनी सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे आणि जनता फक्त यांच्या अधीन राहायला पाहिजे, गुलाम राहायला पाहिजे आणि सर्वसामान्य कुटुंबातलाच माणूस हे प्रश्न सोडवू शकतो। म्हणूनच आम्ही हे महत्त्वाचे मुद्दे आमच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेले आहेत। या ठिकाणी बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार हा संघर्ष चालू असताना तुम्हाला वाटतं का की आपण या दोघांच्या संघर्षासमोर टिकू शकतो? निश्चितच पवार विरोधी पवार आणि बारामतीतली जनता सुद्धा हुशार आहे, सुप्त आहे, तिला सुद्धा कळतंय हे दोन्ही पवार एकच आहेत, हे ड्रामा करतात, ह्यांना फक्त कुटुंबातच सत्ता हवी, कुटुंबाचाच विकास हवा आहे। आतापर्यंत त्यांचे 3 खासदार झाले, 2 आमदार झाले, आता सुद्धा ह्याच्यातला एक पडल्यानंतर तो विधान परिषदेवर जाणार आहे आणि मग बारामतीतल्या इतर आडनावांनी जनतेने काय यांच्या फक्त पालक्याच व्हायच्या का, सतरंजाच उचलायच्या का, हाच प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे। परंतु लोक आपली शांत आहेत आणि निश्चितच तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे निश्चित सांगू शकतो येणाऱ्या या 20 तारखेला मतदार त्यांना त्यांची जागा निश्चितच दाखवून देतील।